सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आता प्लसमध्ये आलेले आहे। पुणे जिल्ह्यातील जोरदार अशा पावसानंतर उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आलेले असून त्यामुळे वजा पातळीतील उजनी धरण हे आता प्लसमध्ये आलेले आहे। दरम्यान उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने धरण प्लसमध्ये आलेले असताना एकीकडे आनंदाचे वातावरण असतानाच उजनी लाभक्षेत्रातील आणि प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी काठच्या शेतकऱ्यांची मात्र सध्या कमालीची धावपळ सुरू झाली आहे। धरणातील पाणी झपाट्याने वाढत असल्याने काठावरील शेतीपंप, केबल, वायरी आणि पाईपलाईन सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सध्या पाहायला मिळत आहे। चालू वर्षाच्या कडक उन्हाळ्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी खालावली होती। धरण वजा पातळीत गेल्यामुळे काठच्या शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळवणे कठीण होत होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंप, लांबच लांब केबल वायरी आणि पाण्याचे पाईप थेट धरणाच्या पात्रात खालील बाजूस नेऊन सोडले होते। मात्र आता धरणात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने हे सर्व साहित्य पाण्यात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे। धरणाची पाणी जसे जसे पुढे सरकत आहे तसतसे शेतकरी आपले मोटार पंप, विद्युत केबल्स आणि पाईप्स काढून वरच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसून येत आहेत। पाण्याचा अंदाज घेत दररोज किंवा 1-2 दिवसाच्या अंतराने आता या जागा बदलाव्या लागत असल्याचे दिसत आहे। धरणात पाणी वेगाने वाढत असल्याने शेतीपंप व इतर साहित्य सुरक्षित बाहेर काढताना धावपळ होत असली तरी धरण प्लसमध्ये येत असल्याचा आनंद या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे। आता जी दृश्ये आपण पाहत आहात ती करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील उजनी लाभक्षेत्रातील आहेत। धरणातील पाणीसाठा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्युत मोटरी, केबल, वायरी तसेच पाईप हलवताना हे शेतकरी दिसून येत आहेत। बापूची नुसती चढी आली पाहिजे काय ते काय